नाशिकच्या भोंदूबाबा प्रकरणाचा तपास आता राजकीय आणि औद्योगिक वसाहतीपर्यंत पोहोचलेला आहे। सिन्नरच्या स्थायी संस्थाचे चेअरमन नामकरण आवारे यांचं पुस्तक वादात सापडलंय। या पुस्तकामध्ये अशोक खरात याचा उदोउदो करण्यात आलेला आहे। आसामी नामकरण या आत्मचरित्रामध्ये खरातचा उल्लेख सिद्ध पुरुष असा करण्यात आलाय। खरातच्या चमत्कारांचे याची देही याची डोळा साक्षीदार असल्याचा दावा सुद्धा त्यांनी या पुस्तकातून केलेला आहे। 2012 मध्ये हे पुस्तक प्रकाशित झालंय। आवारेंनी खरातला चक्क आपला गुरु आणि सिद्ध पुरुष मानलं। एवढंच नव्हे तर खरातने परदेशातून ओशनोलॉजी मध्ये सुवर्ण पदक मिळवल्याचा अजब दावा सुद्धा या पुस्तकातून करण्यात आलेला आहे। मात्र खरात आता बदलल्याचा दावाही त्यांनी केलेला आहे। खरातशी आता संबंध नसल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान या पुस्तकामध्ये भोंदू खरातबाबत काय काय म्हटलेलं आहे, काय दावे करण्यात आलेले आहेत त्यावर एक नजर टाकूया। आसामी नामकरण नावाचं हे पुस्तक आहे। आमदार माणिकराव कोकाटे 23,450 मतांनी निवडून येतील ही भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली। निवडणुकीदरम्यान होणाऱ्या अपघाताचा आणि मृत व्यक्तींच्या नावांच्या अद्याक्षरांचाही उल्लेख आहे। खरातच्या सांगण्यावरूनच गाडीचा चालक आणि प्रवाशांमध्ये बदल केल्याचाही दावा करण्यात येतोय।